नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 37 या कलम 37च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 37 हे कलम खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करताना काय म्हणतं हे कलम? खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करताना पाळावयाच्या मर्यादा हे स्पष्ट करते. हे कलम अत्यंत महत्त्वाचे आहे कारण ते संरक्षण आणि कायदा हातात घेणे यातील फरक स्पष्ट करते. हे सविस्तरपणे कलम समजून घेऊया. कलमाचे नाव आहे, ज्या कृतींविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार नाही. ओके. द ॲक्ट अगेन्स्ट विच देर इज नो राईट्स ऑफ प्रायव्हेट डिफेन्स. काय म्हणते हे कलम? ते ह्या कलमाच्या तरतुदी, मुख्य तरतुदी काय आहेत? या कलमात खाजगी संरक्षणाच्या अधिकारावर 4 प्रमुख मर्यादा घातल्या आहेत. पहिला आहे लोकसेवक, पब्लिक सर्वंट. जर एखादा सरकारी अधिकारी, उदाहरणार्थ पोलीस यांसारखे अधिकारी, त्याच्या अधिकारात सद्भावनेने काम करत असेल तर त्याच्याविरुद्ध तुम्ही प्रतिकार करू शकत नाही. जोपर्यंत मृत्यूची भीती नसेल तोपर्यंत तुम्ही त्याला प्रतिकार करू शकत नाही. दुसरा आहे लोकसेवकाचे आदेश. जर कोणी व्यक्ती सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशानुसार काम करत असेल तर तेथेही हा अधिकार मिळत नाही. तिसरे आहे वेळेची उपलब्धता. जर तुम्हाला पोलीस किंवा सरकारी मदत घेण्याइतपत पुरेसा वेळ उपलब्ध असेल तर तुम्ही स्वतः बळाचा वापर करू शकत नाही. आणि चौथा आहे प्रमाणबद्धता. बचावासाठी आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त इजा करण्याचा अधिकार कोणालाही नाही. ते ह्या 4 मुख्य तरतुदी या कलमात आहेत. कलमाच्या सोप्या शब्दात स्पष्टीकरण पाहूया. हा कलम सांगतो की स्वसंरक्षण म्हणजे लायसन्स टू किल नाही. जर पोलीस तुम्हाला अटक करायला आले असतील तर तुम्ही स्वसंरक्षण करतोय असे म्हणून त्यांच्यावर हल्ला करू शकत नाही. जर समोरच्याने तुम्हाला फक्त चापड मारली असेल तर तुम्ही त्याला लाठीने मारू शकत नाही. जेवढा मार तेवढीच प्रतिकार. जर जर चोर तुमच्या घरातून पळून गेला असेल आणि पोलीस स्टेशन जवळच असेल तर तुम्ही स्वतः त्याच्या मागे धावून त्याला मारू शकत नाही. पोलिसांना कळवणे अपेक्षित आहे. उदाहरणे समजून घेऊया. अतिरेक. जर अने बला धक्का दिला, बने रागाच्या भरात चाकू काढून अला जखमी केले, येथे बने बचावासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त बळ वापरले आहे, त्यामुळे त्याला कलम 37 नुसार संरक्षण मिळणार नाही. दुसरा आहे उदाहरण पोलीस कारवाई. एक पोलीस अधिकारी वॉरंट घेऊन कला अटक करायला जातो. पोलिसांवर संरक्षणाच्या नावाखाली हल्ला करतो. हा गुन्हा आहे कारण पोलीस कायदेशीर कर्तव्य बजावत आहेत. आता लॅटिन मॅक्झिम कोणती आहे या कलमासंबंधात? हे कलम विम वी रिपेलेरे लेसेट मोडोफिॲट मोडेरॅमाइन इक्युलपॅट टुटेली या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काय? शक्तीचा प्रतिकार शक्तीने करा, पण तो निर्दोष संरक्षणाच्या मर्यादेत राहूनच केला पाहिजे, असा ह्या लॅटिन मॅक्झिमचा अर्थ आहे. हे कलम का बरं अस्तित्वात आले? जर खाजगी संरक्षणाचा अधिकार अमर्याद असतात तर प्रत्येक व्यक्ती किरकोळ कारणावरून एकमेकांना जीवे घेणे हल्ले करू शकली असती आणि मी स्वतःला वाचवत होतो असा बचाव घेतला असता. समाजात अराजकता अराजकता माजू नये आणि सरकारी अधिकाऱ्यांना त्यांचे काम निर्भयपणे करता यावे यासाठी हे कलम अस्तित्वात आलेले आहे. कलमाचे महत्त्वाने उद्दिष्ट काय? अधिकाराचा गैरवापर रोखणे. लोक स्वसंरक्षणाच्या नावाखाली बदला घेणार नाही त्याची काळजी घेणे. लोकसेवकांचे संरक्षण. कर्तव्य बजावताना सरकारी कर्मचाऱ्यांना लोकांच्या हिंसक प्रतिकारांपासून वाचवणे. न्यूनतम हानी मिनिमम हार्म. संघर्षात कमीत कमी इजा व्हावी हे सुनिश्चित करणे. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. जर एखाद्याने या मर्यादांचे उल्लंघन केले, उदाहरणार्थ प्रमाणाबाहेर बळ वापरले, तर त्याला खाजगी संरक्षणाचे पूर्ण संरक्षण मिळत नाही. शिक्षा काय? अशा व्यक्तींवर मूळ गुन्ह्यानुसार, उदाहरणार्थ सदोष मनुष्यवध किंवा गंभीर दुखापत यांसारखे खटला चालवला जातो. मात्र शिक्षा ठरवताना त्याने बचावाचा प्रयत्न केला होता ही बाब विचारात घेऊन शिक्षा थोडी कमी केली जाऊ शकते. न्यायालयीन प्रकरणे व निर्णय. मुन्शीराम विरुद्ध दिल्ली प्रशासन. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की खाजगी संरक्षणाचा अधिकार हा
संरक्षणात्मक असावा, आक्रमक नाही. स्टेट ऑफ यूपी दुसरा खटला स्टेट ऑफ यूपी विरुद्ध रामस्वरूप. या खटल्यामध्ये न्यायालयाने नमूद केले की जेव्हा पोलीस मदत मिळवणे शक्य असते तेव्हा स्वतः कायदा हातात घेणे हे समर्थनीय नाही. आता या कलमा संबंधित असलेल्या संवैधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 कायद्यासमोर समानता, सरकारी अधिकारी आणि सामान्य नागरिक यांच्यातील अधिकारांचा समतोल. तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 प्रत्येकाच्या जीविताचे रक्षण, यात हल्लेखोर आणि बचावकर्ता दोघांच्याही हक्कांचा विचार होतो. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल, तर कलम 37 हे खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचे नियंत्रक रेग्युलेटर आहे. या कलमाशिवाय खाजगी संरक्षणाचा अधिकार हा लोकशाहीसाठी धोकादायक ठरला असता. मात्र आवश्यकतेपेक्षा जास्त बळ म्हणजे नक्की किती हे ठरवणे प्रत्येक परिस्थितीनुसार वेगळे असते, जे न्यायालयाच्या विवेकावर अवलंबून असते. निष्कर्ष काय काढता येईल कलमाचा? भारतीय न्यायसंहितामधील या कायद्यातील कलम 37 हे आपल्याला शिकवते की संरक्षण हा हक्क आहे, पण हिंसा हा पर्याय नाही. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतच बळाचा वापर करणे हेच खऱ्या अर्थाने कायद्याचे पालन करणे आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता या कायद्यातील कलम 37च्या तरतुदीस सविस्तरपणे पाहिलेले आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.